ज्या स्वामी भक्तांना दररोज स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही, त्या स्वामी भक्तांसाठी दररोज स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामींच्या आद्य नित्यसेवेतले कसे पठण करायचे याविषयी तुम्हाला सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात. स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर खूप असे स्वामी भक्त आहेत की त्यांना दररोजचे घाई गडबडीमध्ये दररोजची स्वामींची सेवा करणं घरामध्ये शक्यच होत नाही. खूप असे स्वामी भक्त आहेत, खूप अशा महिला आहेत की त्या बाहेर जॉब करतात, घरातली कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, पण त्यांना स्वामींची सेवा ही दररोज करणं शक्य होत नाही. तर अशा स्वामी भक्तांनी दररोज स्वामींची सेवा कशी करायची? तर बघा, आपण प्रत्येकजण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्त म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी स्वामींचा एक छोटासा फोटो का विना स्वामींची मूर्ती तरी नक्कीच असते. तर ज्यांच्या घरी स्वामींची मूर्ती आहे त्यांनी दररोज सेवा कशी करायची किंवा ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो आहे त्यांनी दररोज सेवा कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगेन. जॉबमुळे किंवा घरातल्या कामांमुळे आपल्याला स्वामींची सेवा ही दररोज करणं शक्य होत नाही, तरीसुद्धा दररोज आपल्याला स्वामींची सेवा ही करायचीच आहे. ह्याच्या पाठीमागं तुम्हाला कारणसुद्धा सांगते. कारण स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती आपण घरात आणून ठेवलेली आहे. आपल्या देवघरामध्ये आपले स्वामी आहेत म्हटल्यानंतर आपल्याकडनं त्यांची खूप जास्त नाही पण थोडीशी का होईना सेवा ही दररोज आपल्याकडनं झाली पाहिजे. तर आता दररोज सेवा आपल्याला काय करायची? जर मूर्ती घरामध्ये असेल तर मूर्तीची सेवा कशी करायची, फोटो असेल तर काय करायचं? तर बघा, ज्या स्वामी भक्तांच्या घरात, प्रथम सांगते, मूर्ती आहे स्वामींची, ज्या स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची मूर्ती आहे त्यांनी स्वामींची पूजा कशी करावी? तर दररोज आपल्याला ना शक्य होत नाही अभिषेक करणं. आता आपण स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करत असतो तर पंचामृताचा अभिषेक आपल्याला करावा लागतो, पठण करावं लागतं अभिषेक करताना, आणि पुरुषसुक्त सुद्धा पठण करावं लागतं. स्त्रीसुक्त तुम्ही 16 वेळा म्हटलं आणि पुरुषसुक्त जर तुम्ही 16 वेळा म्हटलं तर खूप जास्त असं पुण्य फळ त्याचं मिळत असतं आपल्याला. आपण जेवढी जास्त सेवा करणार तेवढं पुण्य, तेवढं फळ हे आपल्याला स्वामी महाराज देत असतात. यासाठी दररोज तुम्हाला घाई गडबडीमुळे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं शक्य होत नाही. कारण खूप घाई गडबड असते, आपण बाहेर जॉब करत असतो, घरातल्या जबाबदाऱ्या असतात. हे सर्व करून आपल्याला हे सर्व दररोज अभिषेक वगैरे करणं शक्यच होत नाही. खूप म्हणजे खूप मनातून खूप इच्छा असते. प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की आपण स्वामींना अभिषेक करावा, स्वामींची पूजा दररोज आपल्याकडनं झाली पाहिजे, आपले पोथी वाचन ग्रंथ आपल्या घरामध्ये पठण केले पाहिजेत आपल्याला. पण त्यांना कामामधून वेळ मिळत नाही. त्यांची खूप असं वाटतं की कोणताच स्वामी भक्त असा नाही की त्यांच्याकडे वेळ असून सुद्धा ती स्वामींची सेवा करणार नाही. प्रत्येक स्वामी भक्ताकडं वेळ जेवढा असेल तेवढा ते त्या वेळेमध्ये ती स्वामींची सेवा ही नक्कीच करत असतात. तर ज्या स्वामी भक्तांना इच्छा असून जमतच नाही दररोज सेवा अभिषेक करणं, पूजन करणं, तर त्यांनी काय करायचं? तर बघा, स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये आहे म्हटल्यानंतर आपल्याला दररोज अभिषेक करणं शक्य होत नाही. दररोज जरी तुम्ही मूर्ती स्वच्छ पाण्यानं धुतली आणि त्यानंतर स्वच्छ एका वस्त्रानं पुसून घ्यायची मूर्तीला अष्टगंध लावायचा, मूर्तीला हिणात्तर लावायचं स्वामींच्या आवडीचं कापसानं, तेवढं तर तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तानं लावायचं. सर्व देवांची पूजा करून घ्यायची, सर्व देवांना देवाऱ्यामध्ये आपण ठेवून घ्यायचं, दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला जर दररोज जेवणाचा म्हणजे भाजी चपातीचा नैवेद्य दाखवणं तुम्हाला जर दररोज शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये सकाळी जे पदार्थ बनवले जातील ते पदार्थाचा नैवेद्य दाखवा. जरी शक्य नसेल तर गोड तुम्ही नाश्त्याला वगैरे जो शिरा बनवता किंवा नाश्त्याला जे आपण पदार्थ बनवत असतो त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. नसेल तुम्हाला ते पण शक्य तर तुम्ही साध्या दूध साखरचा जरी त्यांना दररोज सकाळी नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल, किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य जरी दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि संध्याकाळी त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी सुद्धा तुमच्याकडे जर चपाती भाजीचा नैवेद्य दाखवणं शक्य असेल तर तो दाखवा, आणि नसेल तरीसुद्धा तुम्ही एखाद्या फळ म्हणजे केळी किंवा सफरचंद हे आपल्या घरामध्ये आणूनच ठेवायचं की जेणेकरून आपल्याला जेव्हा भाजी चपातीचा नैवेद्य दाखवणं शक्य होत नाही तेव्हा आपण स्वामी महाराजांना फळांचा नैवेद्य नक्कीच अर्पण करू शकता. तर तुम्ही दररोज तुम्हाला ह्या सेवा करायच्याच आहेत. आता पूजन झालं हे, आता आपल्या स्वामींच्या मूर्तीचं पूजन किंवा देवाची देवपूजा हे आपण घरामध्ये दररोज करतो. त्यासाठी आपण दररोज एवढं तरी स्वामींसाठी किंवा देवघरातले पूजन तर एवढं तरी प्रत्येक स्वामी भक्त नक्कीच करू शकतो. जवळजवळ आपल्याला किती वेळ लागतो? एक 10 ते 15-20 मिनिटं लागू शकतात. त्यासाठी ह्या गोष्टी तरी तुमच्याकडनं दररोजच्या नित्यसेवेमध्ये झाल्याच पाहिजेत. आपल्या घरामध्ये आपले स्वामी आहेत आणि त्यांची पूजन हे आपल्याकडनं एवढं तरी दररोज झालं पाहिजे. आता हे सर्व तुम्हाला मी मूर्तीचं सांगितलं, तर तुम्हाला फोटोज सांगते. फोटोसुद्धा जर फोटो असेल तरीसुद्धा तो फोटो आपल्याला स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आहे. फोटोला सुद्धा अष्टगंध लावायचा, फोटोला सुद्धा हिना अत्तर लावायचं, हे सर्व करायचं आणि फोटोसुद्धा देवघरामध्ये ठेवून द्यायचा.
सकाळ संध्याकाळी दिवा धूप आरती नियमित लावायची आपण स्वामींना. आता सकाळी आपल्याला बघा, जेव्हा देवपूजा सर्व झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं मनापासून त्यांना मुजरा करायचा. मुजरा केल्यानंतर त्यांचं एक माळ करणं जर तुम्हाला शक्य असेल नामस्मरण तर एक माळ करा. नसेल शक्य तरीसुद्धा तुम्ही एक 10 ते 5 मिनटं जरी अगदी डोळे बंद करून हात जोडून त्यांचं नामस्मरण देवघराची तर केलं किंवा 5 मिनटं जरी केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आता संध्याकाळी सांगते तुम्हाला, संध्याकाळी आपण काय करायचं आहे. संध्याकाळी आता आपण जॉबवरून घरी येतो किंवा घरातली कामं वगैरे एक 7-7:30 वाजता तुमच्याकडे एक 10-20 मिनटं असले पाहिजेत दररोज. त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामींजवळ बसायचं, स्वामींना दिवा धूप आरती सर्व लावायचं दररोज. संध्याकाळी आपल्याला न चुकता तारक मंत्राचं घरामध्ये पठण करायचंच आहे. स्वामींची एक माळ जप करायचं, त्यानंतर स्वामींची तारक मंत्राचं पठण करायचं आणि कालभैरवाष्टक हे घरामध्ये पठण करायचं. संध्याकाळच्या वेळेला कालभैरवाष्टक हे घरामध्ये पठण केल्यानंतर आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते, नकारात्मकता दूर जाते, वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि कालभैरवाष्टकामध्ये खूप आणि खूप शक्ती आहे. तिन्हीसांच्या वेळेला कालभैरवाष्टक दररोज आपल्या घरामध्ये पठण करायचं आणि त्यानंतर ती विभूती जी पडलेली असते ती विभूती आपल्याला घरामध्ये फुंकायची आहे. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते, घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते, वाईट शक्ती वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आता तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी मी सांगितल्या दररोजच्या पूजेचं किंवा पूजा अभिषेकचं सांगितलं. दररोज आपण अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वामींची पूजा सेवा करू शकता. स्वामी कधीही म्हणत नाही की मला 5 पक्वानांचा नैवेद्यच अर्पण करा. तुम्ही अगदी श्रद्धेनं मनापासून त्यांना दूध आणि साखरेचा किंवा एखाद्या फळाचा जरी तुमच्या घरामध्ये नैवेद्य दाखवला दररोज तरीसुद्धा चालू शकतं. तर त्यानंतर तुम्हाला सांगते आता एक म्हणजे स्वामींचे नित्यसेवेतले 3 अध्याय आपल्याला दररोज पठण करावे लागतात. काही स्वामी भक्तांना वेळच नसतो बघा, कारण 3 अध्याय पठण करायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यांना असं मनातून खूप वाटतं की मला अध्याय पठण करायची खूप इच्छा असते, परंतु त्यांच्याकडनं दररोजची स्वामींची नित्यसेवेतले 3 अध्याय अक्रमाने जपच होत नाही. तर आता दररोज आपल्याकडनं होतच नाही. आपण किती जरी प्रयत्न केले, किती जरी काही जरी केलं तरीसुद्धा आपल्याला सेवा करण्यासाठी वेळच मिळेना झाल्या. तरीसुद्धा मी जेवढं तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही एक वेळा संध्याकाळी तारक मंत्राचं पठण करा, एक वेळा कालभैरवाष्टकाचं पठण करा, विभूती घरामध्ये फुंका आणि स्वामींचा एक माळी जप करा संध्याकाळच्या वेळेला. हे सर्व तुम्ही दररोज करू शकता. आता आपल्याला दररोज करणं जमत नाही की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं दररोज शक्य होत नाही. म्हणून आपण काय करायचं, तर आता दररोज शक्य होत नाही त्यासाठी तुम्हाला सेवा सांगितल्या, पूजा सांगितलं. पण तरीसुद्धा आता अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला. आता तर गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक न चुकता करायचा आहे. प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे म्हटल्यानंतर त्या घरामध्ये अभिषेक हा दररोज झाला पाहिजे. पण अशा कारणांमुळे आपल्याला दररोज शक्य होत नाही. ह्यांच्यासाठी मी सांगितलं की तुम्ही गुरुवारी तुम्हाला चुकवायचा नाही. गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचाच आहे. मग त्या दिवशी तुम्ही थोडं लवकर उठा. जिथं तुम्ही दररोज 5ला उठता तिथं तुम्ही 4ला पहाटे 4ला उठा आणि त्यानंतर तुमचं जे देवपूजा वगैरे सर्व असतील ते करून घ्या. आता स्वामींच्या मूर्तीवर त्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा म्हटल्यानंतर अभिषेक हा पंचामृतानं करायचा आहे. स्वामींची मूर्ती आपल्याला पहिल्यांदा तामणामध्ये घ्यायची आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर जे पळी असते छोटी त्यांना पाणी टाकायचं प्रथम आणि त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा. आणि जेव्हा आपण अभिषेक करतच असतो ना पळीनं पाणी टाकून, त्याच वेळेला आपल्याला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आणि 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण हे करायचंच आहे. तुम्हाला जर 16 वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा जरी केलं तरीसुद्धा चालेल. 1 वेळा श्री सुक्ताचं आणि 1 वेळा पुरुष सुक्ताचं. जेवढं पठण करणं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही बघून सुद्धा पठण करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये पठण करायचं नाही तर शक्य होईल तेवढं तुम्ही संस्कृतमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता काही स्वामीभक्त असे आहेत की म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नाही, पण त्यांची खूप इच्छा असते की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष सुक्ताचं आणि श्री सुक्ताचं पठण करावं. ज्यांना लिहिता वाचताच येत नाही, ज्यांना वाचतासुद्धा येत नाही, लिहितासुद्धा येत नाही, तर त्या स्वामीभक्तांनी काय करायचं तर बघा, जेव्हा आपण स्वामीच्या मूर्तीवर पंचामृतानं अभिषेक करत असतो त्यावेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे अखंड नामस्मरण करायचं आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगितलं, पण ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी नक्कीच पुरुष सुक्ताचा आणि श्री सुक्ताचा अभिषेक करताना नक्की पठण करा गुरुवारी. त्यानंतर मूर्तीला आपल्याला हिना तर लावायचा आहे, त्यानंतर मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचा सर्व आणि फोटोची सुद्धा सेवा जशी दररोज करतो तशीच करून घ्यायची. सर्व देवांना सुद्धा त्या दिवशी नक्कीच अभिषेक करा. आता स्वामींच्या मूर्तीवर आपण गुरुवारी अभिषेक करायचा आहे, कंपल्सरी करायचा आहे बघा. आता गुरुवारी सांगितलं आणि ज्या दिवशी सण समारंभ असतो म्हणजेच आता येणारे नवीन वर्षातले सण किंवा आता नवीन वर्षातला गुरुवार आहे बघा,
हे जे महत्त्वपूर्ण सण असतात त्या दिवशी सुद्धा आपल्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला न चुकता करायचा आहे. तर आता हे मी तुम्हाला गुरुवार सांगितलं. आता ज्यांना बघा गुरुवारी तुम्ही हे सर्व करायचं. आता आपल्याला अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आता गुरुवार म्हटल्यानंतर आपल्याला दररोज स्वामींना जेवणाचा पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शक्य होत नाही. पण गुरुवारी तुम्ही खरंच चुकू नका. तुम्हाला जर खरंच सकाळी शक्य असेल ना, तर तुम्ही जी काही चपाती भाजी घरामध्ये बनवता त्या दिवशी, तर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा. जरी सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही एखाद्या फळाचा दुधाचा दाखवा. पण संध्याकाळी तर तुम्हाला कंपल्सरी घरामध्ये नैवेद्य दाखवा. तुमच्या घरामध्ये जे साधं जेवण असेल बघा, चपाती भाजी किंवा जे साधं असेल ना, त्याचा नैवेद्य दाखवा. आणि तुम्हाला जर खरंच शक्य झालं ना गुरुवारी, तर तुम्ही गुरुवारी स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून सुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवू शकता. तर कोणता आवडीचा पदार्थ, तर तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता किंवा चपाती. आणि स्वामींना सर्वात जास्त घेवड्याची भाजी खूप आवडते बघा. चपाती आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी सुद्धा बनवू शकता किंवा कांदे भजी बनवू शकता. ह्या पदार्थापैकी तुम्ही एखादा पदार्थ जरी स्वामींना गुरुवारी नैवेद्यामध्ये घेतला तरी सुद्धा खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपल्याला दररोज स्वामींची सेवा आपल्याकडनं होत नाही घरामध्ये. तर तुम्ही गुरुवारी ह्या सेवा करू शकता. आणि गुरुवारी जेवढा तुम्ही सेवा मनापासून करणार तेवढ्या स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचणार. कारण स्वामींना सर्व दिसत असतं की दररोज आपल्याकडे खूप घाई गडबड असते आणि आपल्या घरामध्ये स्वामींची पूजा किंवा स्वामींची सेवा होतच नाही बघा. त्यासाठी तुम्ही गुरुवारी जरी एवढं जरी केलं ना तरी सुद्धा स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. स्वामींचं नामस्मरण मात्र आपल्याला अखंड करायचं आहे. तुम्ही जॉब करत आहात किंवा तुम्ही घरामध्ये कोणतं पण काम करत आहात त्यावेळेला सुद्धा स्वामींचं नामस्मरण आपल्याला कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्या दिवशी आता सेवा चुकवू नका बघा. तुम्हाला दररोज स्वामींचे नित्यसेवेतल्या अध्ययन शक्य झालं नाही पठण करणं. 3 अध्ययन तुम्हाला दररोज पठण करणं खरंच शक्य होत नाही. पण गुरुवारी तुमच्याकडे जर 1 ते 1.5 तास जर असेल ना आणि तुमच्याकडनं जर खरंच शक्य होत असेल तर गुरुवारी तुम्हाला एक सांगते की गुरुवारी आपल्याला न चुकता स्वामींचा 11 माळी जप हा करायचाच आहे. आणि तो पण माळेवर करायचा आहे. 11 माळी जप आपल्याला गुरुवारी कंपल्सरी करायचा आहे. स्वामींचा तारक मंत्र पठण करायचा आहे. कालभैरवाष्टक पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्हाला जर खरं शक्य असेल की तुम्हाला असं वाटते की एखाद्या गुरुवारी मला आठवड्यात नाही जमत स्वामींच्या नित्यसेवेत 3 अध्ययन पठण करणं, तर तुम्ही गुरुवारी 1 ते 1.5 तासामध्ये स्वामींचं 1 ते 21 अध्यायांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायणसुद्धा घरामध्ये करू शकता. यासाठी ज्या गुरुवारी तुम्हाला वाटेल की मी ह्या गुरुवारी स्वामींचं करू शकते. आता महिन्यातले तुम्हाला माहिती आहे की महिन्यामध्ये 4 गुरुवार पडतात. आता महिन्यातले 30 दिवसामधले 4 गुरुवार पडतात. पण दररोज आपल्याकडनं नित्यसेवेतले 3 अध्ययन पठण होत नाही. तर तुम्ही 4 गुरुवारमधले कमीत कमी 2 गुरुवार तरी असे बघा की ज्या गुरुवारी तुम्हाला 2 ते 1.5 तासामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण घरामध्ये करता येईल. कारण आपल्याला दररोज शक्य होत नाही हे वाचन करणं. पण तुम्ही एका बैठकीत सुद्धा गुरुवारी नक्कीच करू शकता. वेळ असेल तर तुम्ही नक्कीच करा. कारण श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात, ज्या समस्या असतात, त्यातून स्वामी महाराज आपल्याला नक्की मार्ग दाखवतात. आणि स्वामी चरित्र सारामृत या अध्यायांमध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. आणि प्रत्येक अध्यायांमध्ये प्रचंड अशी शक्ती आहे, ताकद आहे. आणि स्वामींनी आपल्या भक्तांसाठी दिलेलं हे स्वामी चरित्र आहे. ह्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामींचं जीवन चरित्र वर्णन केलं आहे. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच गुरुवारी एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ घरामध्ये नक्कीच करा. तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ गुरुवारी घरामध्ये कसा करायचा असतो, त्याचे नियम काय आहेत किंवा त्याच्या कोणत्याशा गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला पाठ करायचे, तर त्याविषयी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे बघा. तर तुम्ही तो पण नक्कीच बघून घ्या. आणि नक्कीच ज्यांना दररोज ज्यांच्याकडनं सेवा होत नाही त्यांनी गुरुवारी सेवा चुकवू नका. आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहेत. त्यासाठी आपल्याकडनं एवढ्या सेवा स्वामींच्या होणं खूप आणि खूप गरजेचं आहे. दररोज नाही शक्य होत पण गुरुवारी सेवा ह्या नक्कीच झाल्या पाहिजेत. तर त्यांनी अशा पद्धतीने दररोज सेवा केली तरी सुद्धा स्वामींचा कृपाशीर्वाद कायम तुमच्यावर राहील. आणि स्वामी सदैव स्वामी भक्ताच्या कायम पाठीशी असतात. प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढत असतात. फक्त आपल्याला स्वामींचं नामस्मरण चुकवायचं आहे. नामस्मरण आपल्याला कंटिन्यू अखंड करत राहायचं आहे. कारण शेवटी नामातच स्वामी आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.